अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई, तहसीलदार सचिन लंगोटे। 22 तराफे केले नष्ट, अवैध वाळू व्यावसायिकांचे दणनले धाबे। पंढरपूर शहर आणि तालुक्याला विळखा घातलेली चंद्रभागा भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा व वाहतूक केली जाते। अनेक वेळा कारवाई करूनही वाळू माफिया काही दिवसातच पुन्हा सक्रिय होत आहेत। अशा वाळू माफियांवर आळा बसावा यासाठी तहसीलदारांनी मोहीम सुरू करून अवैध वाळू व उपसा करणाऱ्या ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे। यामुळे अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 22 थर्मोकॉलचे तराफे महसूल प्रशासनाच्या पथकाकडून नष्ट करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली। पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूचे अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगोटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे। या पथकाद्वारे भीमा नदी पात्रात पंढरपूर शहर व तालुक्यातील भटुंबरे दरम्यान वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे 22 थर्मोकॉलचे तराफे आज नष्ट करण्यात आले आहेत। या कारवाई पथकामध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, रिंगण चव्हाण व तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, प्रमोद खंडागळे, महेश कुमार सावंत, संजय खंडागळे, गणेश पिसे, किरण बाडीवाले, विराज लोटेकर, सुमित जाधव, पियुष भोसले, संदीप शिंगारे, आनंद सोनवणे, रविकिरण लोखंडे, नागनाथ खांडेकर, राहुल घुटाळ, रामदास खंदारे, गणेश तामोर, विवेक चव्हाण, नवनाथ मोरे, अब्दुल सलीम चांदकोटे, मंगेश बनसोडे हे सहभागी होते। अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेली कारवाई विविध ठिकाणी सतत चालू राहावी अशी मागणीही आता सर्वसामान्य जनतेतून होताना दिसून येत आहे।